नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कारल्याची अशी चटपटीत भाजी बनवणार आहे की कारले बघून नाक मरोडणारे सुद्धा भाजी फस्त करतील आणि सर्वजण आवडीने भाजी खातील. कारल्याचं मसाल्यामधील गावरान पद्धतीचं भरीत बनवण्यासाठी इथे आपण 4 कारली घेतलेले आहेत. कारल्याचे पुढचा आणि मागचा भाग काढून मधून कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक कारल्याचे 2 भाग केलेले आहेत आणि चमच्याने जो मधला भाग आहे, गाभा आहे, तो कारल्याचा काढून घेतलेला आहे. चमच्याच्या मागच्या भागाने अगदी सोप्या पद्धतीने कारल्याचा जो गाभा आहे तो काढता येतो. अशाच पद्धतीने मी बाकीचेही कारली छान अशी कट करून घेतलेले आहेत. मधला भाग काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता ही कारले आपण एका बाउलमध्ये घेऊन पाणी घालून ही मिठाच्या पाण्यामध्ये आपण घालून ठेवणार आहे. यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून यामध्ये ही कारली 10 ते 15 मिनिटे छान अशी भिजवून घेतलेली आहेत. यामध्ये तुम्ही हळदही घालू शकता. हळद आणि मिठामुळे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो हलकासा कमी होतो. आता आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी इथे सुके किसलेले खोबरे 1 वाटी, लसूण 4 ते 5 पाकळ्या, आले 1.5 ते 2 इंच, जिरे 1 चमचा, धने अर्धा चमचा, स्टार फुलाच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेऊन यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे 1 वाटी घातलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे पल्स मोडवर आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. शेंगदाणे मसाल्यामध्ये घातल्यानंतर पल्स मोडवर हे बारीक करून घेतलेले आहेत. यामध्ये 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि चवीपुरते मीठ घालून परत एकदा हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. इथे सर्व मसाले ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते आपण मिठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवले होते ते धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळा धुतलेले आहेत. आता या कारल्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. इथे सर्व कारले भरून झालेले आहेत. हे शेवटचं कारलं आपण इथे छान असं मसाला भरून घेऊया. याच्यामध्ये कारल्यामध्ये इथे मसाला भरून झालेला आहे आणि 10 ते 15 मिनिटं ही कारले आपण असंच ठेवणार आहे. म्हणजे मसाला कारल्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरेल आणि कारल्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर आला की कारल्याचा जो कडवटपणा आहे तो थोडासा कमी होईल. उरलेला जो मसाला आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहे. इथे कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घातलेले आहे. मोहरी छान तडतडल्यानंतरच जिरे घालायचे. 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तोही छान असा परतून घेऊया. कांद्याला हलकासा रंग आला की यामध्ये आपण हा जो उरलेला मसाला आहे तो घालणार आहे. मसालाही तेलामध्ये छान असा परतून घेऊया. तुम्ही म्हणाल की एवढा मसाला घातल्यानंतर कारल्याचा कडवटपणा कमी होणार आहे का किंवा नाहीसा होणार आहे का? तर तसे नाही. कारल्याचा गुणच आहे कडवटपणा आणि त्याचा शरीरालाही तितकाच फायदा होतो. कारल्याचा कडवटपणा कमी नाही होणार, पण मसाल्याच्या चवीपुढे कारल्याचा कडवटपणा जाणवणारही नाही. कारल्यामध्ये मसाला घालून 10 ते 15 मिनिटे ठेवून मगच आपण फोडणीची तयारी केलेली आहे. इथे आपला मसालाही छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये कारली घालून या मसाल्यामध्ये छान अशा एकजीव करून घेऊया. कारली इथे आपण मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घेतलेले आहेत. आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून ही कारले आपण वाफेवर शिजवून घेणार आहे. मंद गॅस करून झाकण लावून 1 मिनिटभर हे कारला आपण शिजवून घेणार आहे. 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे कारला आपण हलवून घेऊया. कारला हलवून घेऊन यामध्ये आपण पाणी घालूया. साधारण इथे मी 1.5 ते 2 वाटी पाणी घातलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे कारलं छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. झाकण लावून आपण हे कारलं 7 ते 8 मिनिटं छान असं शिजवून घेऊया. कारलं शिजवताना मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं कारलं शिजलेलं आहे आणि वासही मसाल्याचं खूप छान येत आहे. आता हे कारलं आपण हलवून घेऊया. आता या मसालेदार कारल्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून हे मिश्रण छान असं परत एकदा एकजीव करून आपण ही कारल्याची मसालेदार चमचमीत चविष्ट भाजी सर्व करूया. गॅस बंद केल्यानंतर झाकण लावून 4 ते 5 मिनिटे ही भाजी अशीच ठेवली होती. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीला खूप छान असं दाटसरपणा आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं गावरान पद्धतीचं कारल्याचं भरीत तयार आहे. मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे आणि खोबरे घातले होते, तर शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान असा दाटसरपणा येतो. तुम्ही बघू शकता खूप छान असं कारलं दिसते. अगदी लहान मुलंसुद्धा ही आवडीने खातील अशा पद्धतीने ही भाजी बनते. अशा पद्धतीने कारल्याची चमचमीत चविष्ट मसाल्यामधली भाजी घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.